नमस्कार प्रेक्षकांनो. नशीबवान मालिकेच्या आजच्या भागामध्ये इथे आता वासंतीने गिरिजा आणि रुद्र दोघांना सुद्धा हलव्याचे दागिने घातलेले असतात. तेव्हा रुद्र म्हणत असतो, आईसाहेब हलव्याचे दागिने खूपच छान दिसत आहेत ना. तेव्हा इथे वासंती म्हणते, हो रे, आजचा सणच आहे तसा, म्हणजे हलव्याचे दागिने घालायचे आणि मस्त नटून थटून एकमेकांना तिळगुळ द्यायचा. त्यानंतर प्रेक्षकांनो, तिथे श्री आलेला असतो आणि विशाखा आलेली असते. तेव्हा श्री म्हणत असतो की अरे वा रुद्रदादा, किती छान दिसतोयस तू, तुला माहिती आहे का, खूपच भारी जोडी दिसते तुमच्या दोघांची. तेव्हा वासंती म्हणते, हो ना, मग आता तुला त्या दोघांचे छान छान फोटो काढायचे आहेत. त्यांची लग्नानंतरची पहिली संक्रांत आहे ना, म्हणून छान फोटो काढायच्या. तेव्हा इथे श्रीमंत म्हणत असतो की मावशी, अगं आता तू बघच मी कसे फोटो काढतो ते, तुला त्यांचे फोटो खूप आवडतील, लय भारी फोटो काढतो दोघांचे. तेव्हा प्रेक्षकांनो, श्री म्हणत असतो की बरं रुद्रदादा आणि गिरिजा दोघेजण बाजूबाजूला उभे राहा बरं. तेव्हा गिरिजा आणि रुद्र एकमेकांच्या बाजूला आता हाताची घडी घालून उभे राहिलेले असतात. तेव्हा श्री म्हणत असतो, हे काय झालंय तुमच्या दोघांचं? अरे नवरा बायको आहात ना. रुद्रदादा, अरे खांद्यावरती हात ठेव. रुद्र खांद्यावरती हात ठेवायला लाजत असतो. तेव्हा श्री पटकन विशाखाच्या खांद्यावरती हात ठेवतो आणि म्हणतो, हे काय, असा खांद्यावरती हात ठेवायचा आणि काय त्यात? तेव्हा विशाखा रागवते आणि जोरात त्याचा हात बाजूला करते आणि म्हणते, काय रे, तू माझ्या का खांद्यावरती हात ठेवलास? तो म्हणतो, सॉरी हा. ते भावनेच्या भरामध्ये खांद्यावरती हात ठेवला. तेव्हा विशाखा म्हणते, मी काय भावनेच्या भरामध्ये करेन ते सांगू का तुला आता? तिला आता राग आलेला असतो, दोघांचं भांडण सुरू होतं. तेवढ्यातच प्रेक्षकांनो, इथे श्री म्हणत असतो की दादा, अरे खांद्यावरती हात ठेव ना. तेव्हा इथे रुद्र गिरिजाच्या खांद्यावरती आपला हात ठेवतो. तेव्हा श्री म्हणतो, अरे वा, आता किती छान फोटो येत आहेत बघ बरं. आणि तो आपल्या मोबाईलमध्ये त्यांचे छान छान फोटोज काढत असतो. तेवढ्यात प्रेक्षकांनो, तिथे आलेली असते सावी. सावी आल्यानंतर म्हणत असते की ए श्रीमंत, बास झाले आता फोटो वगैरे. अरे रुद्र चल, आपल्याला आता आपल्या संस्थेमध्ये जायचं आहे ना, तिथे आपल्याला बरीचशी कामं आहेत. तेव्हा इथे श्री म्हणत असतो, अहो सावीताई, कशाला उगाच घाई करताय? अहो संस्थेमध्ये आपल्याला सगळ्यांना जायचं आहे, पण थोडा वेळ थांबा, मला इथे दोघांचे छान फोटोज काढायचे आहेत. थोड्या वेळानंतर गेलो तर तिथे काही नुकसान होणार नाही आहे. तेव्हा इथे सावी म्हणत असते, अरे तुला तसं वाटतं रे, पण रुद्रने कमिटमेंट केली आहे ना मुलांबरोबर. त्याने कमिट केलं आहे की आम्ही वेळेवरती येऊ म्हणून. मग आता इतका उशीर झाला आहे, तर वेळेवरती जायला नको का? तेव्हा इथे आता श्री म्हणत असतो, मग तुम्हाला जर इतकीच घाई असेल, तर तुम्ही जा ना पुढे, आम्ही तुमच्या मागोमाग येतो. तेव्हा सावी म्हणते, मला रुद्रबरोबर जायचं आहे, कळलं ना? आणि मला मुलांना डान्ससुद्धा शिकवायचा आहे. अजून खूप काम आहेत मला. चल लवकर लवकर आवर तू. तेव्हा इथे रुद्र म्हणत असतो, एक एक मिनिट सावी. ए श्रीमंत, तुला अजून फोटोज काढायचे आहेत का? तेव्हा श्री म्हणतो, हो, मला अजून खूप फोटोज काढायचे आहेत. दादा ये, तिकडून आता मागून ये आणि गिरिजाचे हात पकड. तेव्हा इथे रुद्र आता मागून येतो आणि गिरिजाचे हात पकडायला जात असतो. तेव्हा रुद्र आता अनकम्फर्टेबल होत असतो. त्याला वाटत असतं की गिरिजा काय विचार करेल, तिला वाईट तर वाटणार नाही ना. पण तिथे आलेली असते सावी. सावीला जलवण्यासाठी इथे आता गिरिजा पटकन रुद्रचे हात पकडते आणि म्हणते की पकडा म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, रुद्र इथे आता लगेचच हसायला लागतो. तेव्हा इथे श्री म्हणत असतो, काय मग सावी मॅडम, बघताय ना, रुद्र आणि गिरिजा यांची जोडी किती छान दिसते, किती छान फोटो येत आहेत दोघांचे. तेव्हा सावी म्हणते, हो ना, तुझं झालं असेल तर चल, आता आपण निघूया. रुद्र तू येतोयस ना? तेव्हा रुद्र म्हणत असतो, श्रीमंत, झाले ना तुझे फोटो काढून, मग चल आपण आता निघूया. रुद्र म्हणतो, गिरिजा मी आता निघतो, तुम्ही तुमचं हळदी कुंकू एन्जॉय करा, मी जातो आता संस्थेमध्ये. त्यानंतर रुद्र, सावी आणि श्री तिघेजणं गेलेले असतात. विशाखा म्हणते, मी पण आता निघते हा. तेव्हा गिरिजा म्हणत असते, तू कुठे जातेस गं? तू हळदी कुंकूसाठी आली आहेस ना, की फक्त दुकानातून साडीची डिलिव्हरी द्यायला आली होतीस? मैत्रीण आहेस ना माझी? तेव्हा विशाखा म्हणते, खरंच मला थांबायला आवडलं असतं गं, पण दुकानामधून निघतानाच मला आपल्या त्या सरांनी सांगितलं होतं की रुद्रप्रताप घोरपडे यांची ऑर्डर आहे, म्हणून तुला जाऊ देतोय, नाहीतर तुला जाऊ दिलं नसतं. तेव्हा लवकरात लवकर घरी परत यायचं, असं त्यांनी मला सांगूनच पाठवलंय. मग आता जावे लागेल ना गं, नाहीतर उगाच सर मला ओरडतील.
तेव्हा गिरिजा म्हणते, "ठीक आहे, माझ्या माहेरातून 2 वस्तू माझ्यासाठी आल्यात म्हणून मी आता गप्प आहे आणि तुला माफ करते. बरं ठीक आहे, तू जा, पण लवकरच तू मला भेटशील हां." तेव्हा प्रेक्षकांनो, हळदी-कुंकूसाठी आलेल्या बायका एकमेकांजवळ आता कुजबूज करत असतात. तेवढ्यातच इथे गिरिजाला घेऊन आलेली असते तिची सासू वासंती. ती तिला बाहेर घेऊन येते आणि म्हणते, "काय हो, काय झालं? कुठे चाललात तुम्ही वहिनी?" तेव्हा वहिनी म्हणत असतात, की "चाललो आम्ही आमच्या घरी." "काय हो वासंतीताई, तुम्ही आम्हाला इथे कशासाठी बोलावले? गिरिजाच्या हळदी-कुंकूसाठी बोलवले की तिच्या वडिलांच्या शोकसभेसाठी बोलावले?" तेव्हा गिरिजा म्हणते, "काय? हे काय बोलताय तुम्ही?" तेव्हा तिथे आलेल्या बायका म्हणत असतात, "मग हे सगळं काय आहे? तुझ्या वडिलांचा फोटो का मांडून ठेवलायस तू?" तेव्हा गिरिजाला खूप मोठा धक्का बसतो, कारण तिने कुठलाही फोटो मांडून ठेवलेला नसतो. तिला वाटतं, की माझ्या बाबांचा फोटो इथे कुठून आला? तेव्हा वासंती म्हणत असते, "गिरिजा, काय गं हे काय? तुझ्या बाबांचा फोटो इथे कुणी ठेवला?" तेव्हा प्रेक्षकांनो, बायका म्हणत असतात, "आजच्या या दिवशी चांगल्या कार्यक्रमामध्ये असा फोटो कोणी लावतं का?" तेव्हा तिथे येते उर्वशी आणि म्हणते, "नाहीतर काय, बघताय ना तुम्ही या गिरिजाने काय केलंय ते." तेव्हा वासंतीला समजलेलं असतं, हे सगळं कारस्थान उर्वशीचं आहे. उर्वशी म्हणत असते, की हे सगळं आहे ना, ते ह्या मुलीने केलेलं आहे. तिनेच तिच्या वडिलांचा फोटो लावला असेल. कारण का, तिला लोकांकडून अटेन्शन खूपच जास्त हवं असतं ना म्हणून. तेव्हा प्रेक्षकांनो, वासंती म्हणते, "असं अजिबात नाही आहे. माझ्या इथे सुनेची लग्नानंतरची पहिली संक्रांती आहे. पहिलं हळदी-कुंकू आणि तिच्या माहेरचा तिला आशीर्वाद देण्यासाठी कुणीच नाही आहे. मग आता कुणीच नसल्यामुळे मीच तिच्या वडिलांचा इथे फोटो लावला, तिला आशीर्वाद देण्यासाठी. कारण तिला इथे आशीर्वादाची खूप गरज आहे, हे मला बरोबर माहिती आहे." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे वासंती म्हणत असते, की गिरिजाचे आई-वडील दोघेसुद्धा नाही आहेत. पण जेव्हा तिचे वडील होते, तेव्हा ते आई आणि वडील दोघेही सुद्धा झाले होते आणि त्यांनी गिरिजा आणि तिच्या भावाचा सांभाळ केला होता. मग अशा वडिलांचा जर फोटो लावला, तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? तेव्हा उर्वशी म्हणत असते, "बघा, बघा, आता काय चाललंय या दोघींचं. अहो, ही मुलगी आहे ना, ती खूपच जास्त पाताळ यंत्री बाई आहे. कळते का तुम्हाला? हिला फक्त आहे ना, प्रॉपर्टी हवे, प्रॉपर्टी, संपत्ती आणि त्याचबरोबर असं चांगलं-चुंगलं राहायलासुद्धा हवं आहे." अहो, तुम्हाला माहिती आहे, स्वतःचे वडील जाऊन अजून 1 महिनासुद्धा झालेला नाही आहे. तर बघा, कशी नटून-थटून इथे सण साजरे करते बघा. लाज तरी आहे का त्या मुलीला? तेव्हा इथे उर्वशी म्हणत असते, "आणि काय गं, तू रुद्रबरोबर लग्न फक्त ह्या चांगल्या चांगल्या साड्या, हे दागिने घालण्यासाठीच तर केलेस, बरोबर ना?" तेव्हा इथे आता सगळेजण तिच्याकडे बघत असतात. तेव्हा उर्वशी म्हणत असते, की "ह्या मुलीला आहे ना, संपत्तीची खूपच जास्त लाज आहे, हाव आहे तिला सगळ्याची. जेव्हापासून घरामध्ये आली, तेव्हापासून आमच्या सगळ्यांमध्ये भांडण लावण्याचा प्रयत्न करते, तट निर्माण करण्याचा प्रयत्न करते. पण आम्ही तिच्या बोलण्याला अजिबात भुलत नाही. ती सर्वतोपरी प्रयत्न करत असते आम्हाला सगळ्यांना एकमेकांच्या विरोधात उभं करण्यासाठी. पण तसं काही होत नाही. लालची मुलगी आहे, 1 नंबरची. पैसा हवा, धन हवं, चांगलं-चुंगलं खायला प्यायला भेटतंय ना तिला इथे. स्वतःच्या घरी 2 वेळचं खायला मुसीबत होती. इथे आता पंचपक्वान्नाचं ताट जर समोर असेल, तर कुठली मुलगी सोडून जाईल बघा बरं. तेव्हा प्रेक्षकांनो, उर्वशी गिरिजाबद्दल आता वाटेल तसं बोलत असते. सगळ्या बायकांना सांगत असते, की "बघा ना, हिला स्वतःचा भाऊसुद्धा जड झाला, तर स्वतःच्या भावाला कुठे सोडून आली आहे काय माहिती. या अशा मुलीला आम्ही घरामध्ये ठेवले आणि तिच्या हळदी-कुंकवाला तुम्ही सगळ्याजणी इथे आलात. अहो, ही मुलगी काही चांगली आहे का? तिच्या हातून तुम्ही हळदी-कुंकू लावून घेणार आहात. मग आता तुमचं सौभाग्य किती टिकणार आहे काय माहिती." तेव्हा इथे सगळ्या बायका म्हणतात, की "उर्वशी बरोबर बोलते. आपल्याला इथून आता जायला हवं. कशाला विषाची परीक्षा घ्यायची?" तेव्हा इथे वासंतीला आठवतं, गिरिजाने तिच्यामध्ये हिंमत उत्पन्न केलेली असते. ती म्हणालेली असते, की "तुम्ही रुद्रसाठी चहा बनवलाय, तर तो चहा तुम्हीच रुद्रला नेऊन द्यायचा, बाकी कुणीही नाही." तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता गिरिजा माझ्यासाठी किती काय काय करते. मग मलासुद्धा तिच्यासाठी स्टँड घेतला पाहिजे, असं आता वासंती म्हणते. तेव्हा इथे सर्व बायका म्हणतात, की ह्या मुलीच्या हातून हळदी-कुंकू लावून घेण्यापेक्षा न लावून घेतलेलं बरं. चला, चला आपण निघूया. तेव्हा सगळ्या बायका जात असताना वासंती म्हणते, "1 मिनिट, 1 मिनिट थांबा हां. नाही, तुम्हाला असं वाटतंय, की माझी सून हिच्या हातून जर हळदी-कुंकू लावलं,
तर तुम्हाला इथे काहीतरी चुकीचं घडेल म्हणून. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, माझ्या सुनेच्या इथे बाबांचा फोटो लावला तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? माझी सून जर आनंदी राहते तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? तुम्ही सांगा. आपले वडील आहेत. आपल्या वडिलांना त्यांची मुलगी इथे सासरी आनंदी राहिलेली आवडेल की दुःखात राहिलेली आवडेल? सांगा ना. आनंदी राहिलेली आवडेल ना. मग माझी गिरिजा, माझी सून जर आनंदी राहते तर त्याच्यामध्ये चुकीचं काय आहे? हे सगळं ती माझ्यासाठी करते. ती मला आई मानते ना, म्हणून माझ्यासाठी करते. मीच तिला सांगितलं की हळदी-कुंकू साजरा करायचा आहे, तू तयार हो. माझ्या आनंदासाठी ती तयारसुद्धा झाली. मला माझ्या सुनेचा खूपच जास्त अभिमान आहे. नशीबवान आहे माझी सून आणि त्याचबरोबर मी सुद्धा नशीबवान आहे की मला अशी सून लाभली. खूपच जास्त समजूतदार आहे आणि हुशारसुद्धा आहे. तिच्यामध्ये सगळ्यांना एकत्र बांधून ठेवण्याची धमक आहे. कुणी सांगितलं की ती घर तोडते आणि कुणी सांगितलं की ती स्वार्थी आहे. तिला इथे सगळ्याची लालच आहे. अहो, ती जर स्वार्थी असती तर माझ्या आनंदाचा विचार तिने का केला असता? तिचे वडील गेल्यानंतर एकटी पडली ती. आधी आई नंतर बाबा दोन्हीसुद्धा गेले आणि एकटी पडली माझी सून. तिने जर ठरवलं असतं तर त्या गोष्टीचं भांडवल करून ती रडत-कुडत बसण्याचं नाटक करून रूममध्ये बसून राहिली असती. पण नाही, तिला इथे रडत-कुडत राहायचं नाही आहे, असं मीच तिला सांगितलं होतं आणि माझ्या आनंदासाठी ती या दुःखाच्या डोंगरातून बाहेरसुद्धा पडली. कळते तुम्हाला? आता तुम्ही ठरवा की जी मुलगी आपल्या आई-वडिलांवरती इतकं प्रेम करते आणि जी मुलगी तिच्या सासूवरती इतकं प्रेम करते, ती चुकीची कशी काय असू शकते? ती स्वार्थी कशी काय असू शकते? सांगा ना. तेव्हा तुम्हाला जर तिच्या हाती हळदी-कुंकू लावून घ्यायचं असेल तर घ्या, नसेल घ्यायचं तर नका घेऊ. पण मी माझ्या लाडक्या सुनेच्या हातून हळदी-कुंकू लावून घेणार आहे आणि मी तिला लावणारसुद्धा आहे. तेव्हा गिरिजा म्हणते, "बघितलंच उर्वशी आत्या, आत्ते-सासूबाई बघितलंत तुम्ही? माझ्या सासूबाई किती चांगल्या आहेत. त्यांच्यामध्ये ही जी हिंमत आली आहे ना, ती माझ्यासाठी आली आहे, त्यांच्या मुलीसाठी." तेव्हा इथे आता गिरिजा म्हणत असते, "सासूबाई, खरंच म्हणजे बघा ना, सगळेजण म्हणायचे की मी नशीबवान आहे, मी नशीबवान आहे. पण कधीच मला त्याची प्रचिती आली नाही आणि मला कधीच वाटलं नाही की मी नशीबवान आहे. कारण तसं काही माझ्याबरोबर घडलंच नव्हतं ना. पण मला आता कळतंय. म्हणजे जेव्हा तुम्ही माझ्या डोक्यावरून हात फिरवलात ना, तेव्हा मला कळलं की हो, खरोखर मी नशीबवान आहे." तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा आता तिथल्या बायकांना म्हणते, "काकू तुम्ही सांगा ना, इथे मला माझी आई आणि बाबा दोघेही सोडून गेले. मी अगदी एकटी पडले होते. पण इथे सासूच्या रूपात मला आई मिळाली. आईने माझ्या डोक्यावरून प्रेमाने हात फिरवला. मला आनंदात कसं राहायचं हे सांगितलं आणि त्यांच्यासाठी मी हे सगळं केलंसुद्धा. मग जर अशी सासूबाई असेल, आईसारखं प्रेम करणारी, तर रडत-कुडत बसणं गरजेचं आहे का? आपण दुःखातून काही बाहेर येऊ शकत नाही? माझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी खूप काही केलंय. माझे बाबा गेल्यानंतर कोलमडून गेले होते मी. माझ्या भावासाठी मी इथे स्वतःला धीर दिला आणि उभी राहिले. पण माझ्या सासूबाई नसते ना, तर कदाचित मी कोलमडून पडले असते. माझ्यामध्ये इतका धीर, इतकी ताकद कधी आलीच नसती." तेव्हा गिरिजा म्हणत असते की आणि हे सगळं मी जे आता करते ना, ते मी माझ्या सासूबाईंसाठी करते. सासूच्या रूपात मला आई मिळाली ना, म्हणून मी हे सण साजरे तरी करते. आणि तुम्हाला माहिती आहे का, इथे बाबांचा फोटो ना माझ्या सासूबाईंनी लावलेलाच नाही आहे खरं तर. पण त्यांनी माझ्या आनंदासाठी असं सांगितलं. हा फोटो तर खरं आत्ते-सासूबाईंनी लावला आहे. हो ना? आणि हा फोटो लावण्यामागे त्यांचा हेतूसुद्धा चांगला आहे हां. म्हणजे बघा ना, त्यांना माझं इथे हसू करायचं नव्हतं. माझी नाचक्की करायची नव्हती. तर माझ्या बाबांचा फोटो लावून मला सरप्राईज द्यायचं होतं. त्यांचा आशीर्वाद मला मिळावा ना म्हणून. तेव्हा इथे गिरिजा आणि तिची सासूबाई दोघीजणी एकमेकींना हळद-कुंकू लावतात आणि त्यानंतर प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणत असते की आता तुम्ही ठरवा की तुम्हाला माझ्या हातून हळदी-कुंकू लावून घ्यायचं आहे की नाही ते. माझी काही कुणावरती जबरदस्ती नाही. तेव्हा प्रेक्षकांनो, गिरिजा म्हणत असते की "आत्ते-सासूबाई या ना, तुम्हीसुद्धा हळदी-कुंकू लावून घ्या, या. हे जे काही केलं ते तुम्हीच सगळं केलं आहे ना. माझ्या बाबांचा फोटो तुम्हीच तर इथे लावला आहे, बरोबर ना? आणि सांगू का तुम्हाला सगळ्यांना, हे त्यांनी फक्त माझ्यासाठी केलं. कारण का? मला माझ्या बाबांचा आशीर्वाद मिळावा म्हणून. मी माझं बाबा गेल्यानंतर जास्त रडले नव्हते ना. मग मी रडावं, माझं मन मोकळं करावं, दुःख मनामध्ये लपून ठेवू नये, म्हणूनच इथे माझ्या आत्ते-सासूबाईंनी हा फोटो लावलेला आहे, बरोबर ना?" असं आता गिरिजा म्हणते.
त्यानंतर प्रेक्षकांनो पुढील भागामध्ये इथे आता इन्स्पेक्टर साहेब आलेले असतात. ते म्हणतात की रुद्रप्रताप घोरपडे तुम्हाला अरेस्ट करायला आम्ही आलोय. रुद्र विचारतो का? तेव्हा इन्स्पेक्टर साहेब म्हणतात कारण तुमच्या इथून आता खेळण्यांचा जो टेम्पो गेलाय ना, त्या खेळण्यांच्या खाली इथे तुम्ही दारूची तस्करी करताय. त्याच्यामुळे आम्ही तुम्हाला अरेस्ट करायला आलोय. तेव्हा प्रेक्षकांनो इथे गिरिजा आता रुद्रच्या समोर म्हणते की तो दारूचा माल आहे ना, तो रुद्रप्रताप घोरपडे यांनी ठेवलेलाच नाहीये, तर तो नागेश्वर घोरपडे यांनी ठेवलेला आहे. तेव्हा इथे सावी म्हणत असते गिरिजाला की तुझ्यामुळे माझा रुद्र जेलमध्ये गेला. तेव्हा गिरिजा म्हणत असते, तुझे रुद्र कुठे ग? तो माझा रुद्र आहे आणि माझ्या रुद्रांना मी बाहेर काढणारच आणि ज्याची कुणाची खरोखर चुकी आहे ना, त्याला त्याच्या गुन्ह्याची शिक्षा मिळवून देणारच, असं प्रेक्षकांनो आता गिरिजा म्हणत असते. तेव्हा गिरिजा गोडाऊनवरती पोचलेली असते आणि तिथे नागेश्वर घोरपडेला गिरिजा सापडते. तेव्हा इथे रुद्रला बाहेर काढण्यासाठी गिरिजा नागेश्वर घोरपडेच्या विरोधामध्ये पुरावे गोळा करण्यासाठी आलेली असते.